ते काय वेळेला लहानपणी पाठांतर शाळेतून जास्त केलं जायचं. पाड्यांचं पण आणि कविता आणि धड्यांचं पण वाचन. एकाने एक पॅरेग्राफ वाचला की दुसऱ्याने दुसरा पॅरेग्राफ, म्हणजे आपला कुठला पॅरेग्राफ होणार तो सुद्धा आपण त्यावेळेला वाचत असतो. बाबा हा माझ्या म्हणजे आपल्याला स्पष्ट वाचायला यायला हवं. त्याच्यामुळे ते जास्त लक्षात राहते त्याचं. आणि तुमच्याकडे पावकी दीडकी असेल ना तेव्हा? हा, एक पाव होती आम्हाला. होती ना. काय गंमत आहे बघा त्या दिवस. तीन पाव पाऊन, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, 6 पाव 1.5, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2, 9 पाव सव्वा 2, 10 पाव 2.5. आता हे जर नातवाला सांगितलं तर तो सांगेल आई मला चहा पाव. आता यानंतर तुमच्याबद्दल घरातल्यांना काय वाटतंय ते मला जाणून घ्यायचंय. मी त्यांची मोठी मुलगी. आई वडील खूप चांगले आहेत, आम्हाला चांगले संस्कार दिले. आम्ही आमच्या सासरी गेलो, त्यांनी जे संस्कार आम्हाला दिले त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करतो. आणि सासू सासऱ्यांनाही आमचा आणि आमच्या आई वडिलांचा खूप अभिमान आहे. बोला. मी त्यांची 2 नंबर मुलगी. आई बाबा दोघेही छान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बाबांबरोबर जास्त आमचं झालं. आता ते जसे दिसत आहेत तसे नाही आहेत, त्याच्यापेक्षाही खूप मस्तीखोर आहेत ते फार. आता ते बघायला गेलं तर कॅमेऱ्यासमोर मे बी दाखवत असतील. हां, त्या मनाने आई आज खूप बोलते. बाबा एवढे ते चुकबुल द्यावी घ्यावी सारखं झालंय बाबा. सेम तसंच आहे, तसंच आहे. बरोबर बरोबर. म्हणजे आता खरं सांगितलं तुम्ही. आम्हाला वाटलं बाबा शांत आहे. खूप म्हणजे खूप मस्तीखोर आहे त्या बाबतीत आम्हाला एवढं. आणि आम्हाला वडिलांचा खूप सपोर्ट होता. आई जरा स्ट्रिक्ट, खूप स्ट्रिक्ट. आम्ही काय सांगायचं असलं की वडिलांना आधी सांगायचं, मग ते आईला सांगायचं. आई पटकन रिॲक्ट व्हायची नाही. म्हणजे आता साधं पिकनिकचं जरी म्हटलं ना, शाळेचं नाही जायचं आधीच, मग आम्ही बाबांना सांगायचो. मग बाबा सांगायचे टेन्शन नको घेऊस, मी तिच्याकडे पैसे देऊन ठेवतो. त्यामुळे कसं काही प्रॉब्लेम नाही मला कधीच आला त्यांच्या. मी त्यांची सून आहे. या सासूबाई कमी पण आई जास्त आहेत. घरातल्यांना सगळ्यांना एकत्र ठेवून सगळे प्रोग्रामला सगळ्यांना बोलून सगळं फार छान करतात. आणि त्यांच्याकडूनच आम्ही शिकतो की कसं करायचं, कसं सगळ्यांना एकत्र ठेवायचं. पहिली जुनी पद्धत होती आपल्याकडे की एक सून गावी राहायची, मग दुसरी इकडे राहायची. तसं माझी आई ज्यावेळी गावी असायची त्यावेळी माझा लहानपणी सांभाळ सगळा हिने केलेला आहे. माझं शिक्षण वगैरे सगळं. हो, त्याच्यामुळे आज शिकलो. म्हणजे कारण का आई माझी गावी असायची, मग आई आली की मग ही गावी जायची. तसं शेती पूर्वीच्या काळी चालायचं ना, शेती सांभाळून वगैरे मुंबई सांभाळायचे. तसं कधी खूप छान फटका दिलाय कधी? हो हो, ते तर खूप आठवणीतले फटके दिलेत. आठवणीत राहण्यासारखे फटके दिलेत. पण प्रेमही तितकंच केलंय तिने. कधी हे नाही केलं तिने की पुतणी आहे तर नाही. पण मुलासारखं. कधी सगळ्यात जास्त फटके कधी मिळाले होते? काय केलं? ते मस्ती तर करायचोच. आणि ती शिस्तीची एकदम कडक. आमच्या घरात तीच शिस्तीची एकदम कडक शिस्त, बाकी नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.